कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखींवरती भरपूर गुणकारी असणारे आज आपण जवसाचे लाडू कसे बनवायचे हे पाहतोय. सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत. प्रत्येकाला सुंदर दिसावंसं वाटतं. मग जर तुम्हाला सुंदर दिसायचं असेल ना, तर जवसाचे लाडू आवर्जून खा. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा 3 आहे. याचबरोबर तुमचे हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल लेव्हल जी आहे, त्याची पातळी व्यवस्थित ठेवते. तुमचे हार्मोनल्स जे इम्बॅलन्स झालेलं आहे, ते सुद्धा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करते आणि यामुळेच तुमच्या त्वचेवरती छान तजेलपणा येतो आणि केस गळती होत असेल ना तुम्हाला, तर केस गळती सुद्धा आटोक्यात येते. प्रत्येक दुखण्यावरती रामबाण उपाय असणारे हे जवस आपल्या रोजच्या आहारामध्ये असायला हवेत. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत अगदी महिना ते 1.5 महिने टिकेल असे जवसाचे लाडू कसे बनवायचे हे शेअर करत आहे. तर इथे मी हलकासा पॅन गरम करून घेतला. यामध्ये घातलेले आहेत 1 कप भरून जवस. कुठल्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. लो फ्लेमवरती आपल्याला हे जवस चांगले तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे. चांगला चटचट असा आवाज यायला हवा. जवस भाजण्यासाठी थोडासा वेळ लागला तरी लागू द्यात. तर कमीत कमी साधारण 7 ते 8 मिनिटांमध्ये जवस चांगले लो फ्लेमवरती भाजून होतात. जवस चांगले भाजायला हवेत, की जेणेकरून पावडर सुद्धा अगदी व्यवस्थित होईल आणि लाडूमध्ये हे अगदी पौष्टिक आणि चवीला सुद्धा सुरेख लागतील. तर साधारण एक 3-4 मिनिटांसाठी जवस मी इथे भाजत आहे. जवस हलकेसे भाजले गेलेत आणि हलकासा असा चटचट आवाज यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्येच आपल्याला अर्धा कप भरून घालायचे आहेत तीळ. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि जवसाप्रमाणेच तीळ सुद्धा आपल्या शरीरासाठी भरपूर गुणकारी आहेत. आता तीळ सुद्धा जवसासोबत चांगले चटचट आवाज येईपर्यंत भाजून घेऊ. जवस भाजले आहे की नाही हे पटकन लक्षात येत नाही, पण तिळाचा मात्र कलर चेंज होतो आणि हलकासा सुवास यायला सुरुवात होते. लो फ्लेमवरती 8-10 मिनिटांसाठी इथे तीळ आणि जवस मी चांगले भाजून घेतलेत. हे चांगले फुललेले आहेत आणि तिळाचा रंग हलकासा चेंज झालाय. इथे चांगले खरपूस तीळ आणि जवस भाजून झालेले आहेत. एका ताटामध्ये काढून संपूर्णपणे थंड करून घेऊ. जवस आणि तीळ थंड होत आहेत तोपर्यंत इतर तयार करून घेऊ. तर इथे मी घेतलेले आहेत अर्धा कप भरून बदाम. बदामाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तर यासाठी 2-2, 3-3 बदाम असे हातात धरायचे आणि साधारण एका बदामाचे 5-6 तुकडे होतील इतपत असे बदाम कट करून घ्यायचेत. इथे मी बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत, पण हे बदाम जर तुम्हाला थोडेसे असे मोठे वाटत असतील, तर काय करायचं या पद्धतीने चाकू धरायचा. असा आडवा चाकू धरून हलकासा दाब द्यायचा म्हणजे मग अगदी बारीक-बारीक असे तुकडे होतात. तर असे मध्यम आकाराचे बदामाचे काप इथे करून झाले. आता बदाम नंतरच अर्धा कप भरून इथे मी घेतलेले आहेत काजू. काजू सुद्धा बदामाप्रमाणेच आपल्याला लहान-लहान तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता काजूचे सुद्धा चांगले असे बऱ्यापैकी तुकडे झालेले आहेत. बदाम चिरून झाले, काजू चिरून झाले. आता यानंतर इथे मी घेतलेले आहेत पाव कप भरून अक्रोड. आता हे अक्रोड सुद्धा आपल्याला बदामाप्रमाणेच बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. इथे साहित्यांचे जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा एखादा पदार्थ तुम्हाला यामध्ये टाकायचा नसेल तर तुम्ही तो स्किप सुद्धा केला तरी सुद्धा चालू शकतं. तर इथे अक्रोड सुद्धा कट करून झालेले आहेत. आता इथे पाव वाटी भरून घेतलेले आहेत मी भोपळ्याच्या बिया ज्याला आपण पंपकिन सीड म्हणतो. तर या सीड्स सुद्धा आपल्याला कट करून घ्यायच्यात. खूप नाही अगदी एका बियाचे 2 तुकडे होतील इतपतच हे आपल्याला कट करून घ्यायचेत. तर इथे भोपळ्याच्या बिया ज्या आहेत त्या कट करून झाल्या. आता इथे सूर्यफुलाच्या बिया सुद्धा मी पाव कप भरून घेतलेल्या आहेत. या सुद्धा आपण अशा एका बियाचे 2 तुकडे होतील इतपत कट करून घेऊ. लागत असणारं सगळं साहित्य मी इथे कट करून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचंय. आता हे कशा पद्धतीने भाजायचं की जेणेकरून पटकन सुद्धा भाजलं जाईल आणि याचबरोबर याचे भरपूर फायदे सुद्धा आपल्याला मिळतील. पॅनमध्ये चमचाभर तूप मी घातलेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये बदाम भाजून घ्यायचे आहेत. तर बदाम भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. अगदी खूप वेळ बदाम भाजायचे नाहीत किंवा अगदी रंग चेंज होईपर्यंत हे बदाम भाजायचे नाहीत. तर साधारण एक 2 ते 3 मिनिटांसाठी हलकासा क्रंचीपणा किंवा हलकंसं भाजत आलेले आहेत असं जेव्हा आपल्याला वाटतं, यावेळेसच आपल्याला यामध्ये घालायचे आहेत काजू. 1 चमचा तुपामध्येच आपण सगळं साहित्य भाजून घेणार आहोत. कारण आपण जे ड्रायफ्रुट्स किंवा सीड्स आपण यामध्ये वापरलेत ना, यामध्ये सुद्धा ऑइलचं प्रमाण
भरपूर असल्यामुळे आपल्याला जास्त अशी तुपाची गरज पडत नाही. आता काजू सुद्धा हलकेसे साधारण 2-3 मिनिटांसाठीच बदामासोबत आपण भाजून घेऊ. लक्षात घ्या, जे काही आपण साहित्य भाजून घेतोय ते आपण लो फ्लेमवरती भाजून घेतोय, जेणेकरून आपल्या हातामध्ये कंट्रोल राहील आणि याचबरोबर हे सगळं साहित्य अगदी खरपूस असं भाजलं जाईल आणि यामुळेच आपला जो लाडू आहे तो अगदी महिना ते 1.5 महिने आहे असा टिकून राहील. काजू चांगले परतले गेले, की यानंतर आपल्याला यामध्ये अक्रोड घालायचे आहेत आणि अक्रोड भाजायला तसा फार वेळ लागत नाही. कारण यामध्ये भरपूर ऑइल असतं आणि पटकन हे अक्रोड भाजले जातात. त्यामुळे साधारण 1-1.5 मिनिटांमध्ये हे अक्रोड चांगले भाजले जातील. काजू, बदाम, अक्रोड भाजून झालेत. आता यामध्येच पंपकिन सीड सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. पंपकिन सीड भाजण्यासाठी साधारण 1-2 मिनिटं तरी आपल्याला लागतील. लक्षात घ्या, कुठेही मी गॅसची फ्लेम हाय केली नाही. हे सगळे साहित्य चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता पंपकिन सीड सुद्धा भाजून झाले. आता सूर्यफुलाच्या बिया सुद्धा भाजून घेऊ. सूर्यफुलाच्या बिया वजनाला आणि अशा मुळातच खूप हलक्या असतात, त्यामुळे त्या पटकन भाजल्या जातात. आता इथे हे सगळं साहित्य चांगलं भाजून झालं. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. आता यामध्ये साधारण पाव कपपेक्षा थोडेसे कमीच इथे मी मनुके घातलेत. बंद फ्लेमवरतीच आपल्याला हे मनुके थोडेसे परतून घ्यायचेत. मनुके परतण्याची तशी फारशी अशी गरज नसते. यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची आणि मनुके आपल्याला परतून घ्यायचेत. तर इथे सगळं साहित्य आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. आता हे आपण थंड करून घेऊयात. आता जोपर्यंत सगळं साहित्य थंड होतंय तोपर्यंत आपण खजुरामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेऊ. तर आता इथे जे मी खजूर घेतले ते अगदीच खूप गोड किंवा असे जे चिकट-चिकट खजूर मिळतात, ते इथे मी घेतलेले नाहीयेत. तर थोडेसे असे हे ड्राय खजूर आहेत. आपण इथे गूळ आणि साखर न वापरता खजुराचा वापर करतोय, की ज्यामुळे लाडवाचा जो गोडपणा आहे तो थोडासा बॅलन्स राहील आणि अगदीच खूप गोड-गोड सुद्धा आपल्याला लाडू लागणार नाहीत. तर इथे मी बरोबर 30 खजूर घेतलेले आहेत. याचबरोबर इथे मी 5-6 अंजीर घेतलेले आहेत. जे ड्राय अंजीर असतात ते सुद्धा घेतलेले आहेत आणि असे याचे छोटे-छोटे तुकडे करून आपण या खजुरांसोबतच परतून घेणार आहोत. हा जो लाडू आहे तो अतिशय पौष्टिक होतो आणि जर तुम्हाला आणखीन पौष्टिक करायचं असेल तर आवर्जून यामध्ये डिंक सुद्धा तळून घाला. म्हणजे अगदीच वेगळे तुम्हाला असे डिंकाचे लाडू करायची सुद्धा गरज पडणार नाही. तर अंजिराचे असे हातानेच मी बारीक तुकडे करून घेतले. आता शक्यतो जर तुमच्याकडे असेल तर नॉनस्टिक तवा घ्या. इथे तवा मी हलकासा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरती ठेवायची आणि साधारण अर्धा चमचा तूप आपल्याला यामध्ये घालायचंय. आता खजूर आणि अंजीर जे आहे ते चांगले आपल्याला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. म्हणूनच थोडंसं तूप आवश्यक घालायचं, की जेणेकरून पॅनला खाली हे अजिबात चिकटणार नाही. आता तुपामध्ये हे अंजीर आणि खजूर चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर साधारण 2-3 मिनिटांमध्ये छान असा याचा गोळा जुळून येतो आणि अजिबात हे खजूर आत्ता जसे वेगळे दिसतायत तसे अजिबात दिसत नाही. छान यामध्ये चिकटपणा सुद्धा येतो. तर इथे तुम्ही बघू शकता तुपामध्ये चांगले खजूर आणि अंजीर परतून झालेले आहेत. मस्त एकसारखा असा गोळा याचा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचबरोबर यामध्ये घातलेलं जे तूप आहे ते सुद्धा संपूर्णपणे या खजुराने शोषून घेतलेलं आहे. तर हे पहा असा एकजीव असा गोळा तयार व्हायला हवा. मग समजून घ्यायचं की इथे परफेक्ट आपला खजूर भाजून झालेला आहे. आता इथे खजूर भाजून झाला, गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. आता गरमागरम खजूर आपल्याला या सगळ्या साहित्यांमध्ये चांगला मिसळून घ्यायचा आहे. आता पटकन इकडे थंड झालेले जवस आणि तीळ बारीक करून घ्यायचे आहेत. अगदीच खूप आपल्याला याची पावडर करायची नाही. हलकासा क्रंच यामध्ये राहायला हवा. यासाठी पल्स मोडवरती 2 ते 3 वेळा फक्त आपल्याला हे फिरवून घ्यायचे. तर हे पहा, अगदीच यामधलं तेल बाहेर येणार नाही इतपत हे आपल्याला फिरवून घ्यायचं नाही. तर अशी पावडर याची व्हायला हवी. यासाठीच पल्स मोडवरती 2 ते 3 वेळा फिरवलं की अगदी परफेक्ट असे हे बारीक होतात. जवस तिळाची पावडर सोबतच ड्रायफ्रुट्स आणि यामध्येच गरमागरम मी इथे खजूर सुद्धा घातलेले आहेत. हे सगळ्यात आधी स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साहाय्याने एकजीव मिक्स करून घ्यायचे. हाताने जर तुम्ही मिक्स करायला जाल तर खजुराचा खूप जोरात चटका बसू शकतो. यासाठी अशा पद्धतीने असं हे हाताने आधी मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर हाताला सोसवेल इतपत हे थंड झालं की मग तुम्ही हाताने एकजीव असं मिक्स करून घेऊ शकता. खजूर आणि अंजीर सगळ्या साहित्यांमध्ये चांगलं एकजीव असं मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि छान याची कन्सिस्टन्सी सुद्धा जमून आली. अगदी सहज आपल्याला याचे लाडू बांधता येतील. हे जवसाचे जे लाडू आहेत ते अगदीच खूप मोठे-मोठे बांधू नका. अगदी मध्यम आकाराचे असे लाडू तुम्ही बांधू शकता किंवा थोडासा छोटाच आकार ठेवायचा. सकाळी एक, संध्याकाळी एक तुम्ही असे खाऊ शकता किंवा दिवसातून एक तरी लाडू हा खायला हवा. सकाळच्या नाश्त्यासाठी 1 कपभर दुधासोबत तुम्ही हा लाडू जरी खाल्लात ना, तरी सुद्धा तुमचा नाश्ता होऊन जाईल आणि सोबतच सकाळी-सकाळी भरपूर एनर्जेटिक तुम्हाला वाटेल.
इथे आपल्याला अजिबात कुठल्याही पिठाचा वापर न करता, एक्स्ट्राचं असं तूप न वापरता सुद्धा आपण सहज असे जवसाचे लाडू तयार केलेले आहेत. ही रेसिपी तुम्ही जशीच्या तशी फॉलो केलीत ना, तर अगदी परफेक्ट तुम्हाला जमून येईल. खायला सुद्धा भरपूर स्वादिष्ट हा लाडू लागतो आणि पौष्टिक सुद्धा तितकाच आहे. तर आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका पौष्टिक रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.